हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आज आहे अक्षय तृतीया आणि बसवेश्वर जयंती. त्यामुळे तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीया आणि बसवेश्वर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी आंब्याला खूप महत्त्व असतं. त्यामुळे आम्ही देखील कालच मार्केटमधून आंबे आणले होते. इथे मी सकाळीच सुंदर अशी देवपूजा करून घेतली होती. बसवेश्वर जयंतीमुळे त्यांच्या देखील प्रतिमेचं पूजन करून घेतलं होतं. या सीझनचा पहिला आंबा म्हटलं देवालाही अर्पण करूयात. तर देवालाही अर्पण केला होता. त्यानंतर मला नैवेद्य बनवायचा होता. सकाळीच मी आंबे पाण्यात टाकून ठेवले होते. बरेच जण या दिवसापासून ॲक्च्युली आंबे खायला सुरुवात करतात. कारण अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आंब्याला खूप महत्त्व असतं. इथे मी आमरस बनवून घेतला आणि थंड होण्यासाठी तो फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. त्यानंतर इथे पुरीसाठी मी पीठही मळून घेतलं होतं आणि मला बटाट्याची अशी पातळ अशी भाजी बनवायची होती. त्यामुळे कुकरला बटाटे आणि वाटाणे उकडून घेतले होते. त्यासोबत भातही उकडून घेतला होता. इथे मी वाटणाची भाजी बनवत होते. तर खोबरं, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो याचं वाटण बनवून घेतलं होतं आणि त्याला तेल सुटल्यानंतर त्याच्यात सुके मसाले टाकून घेतले आणि अशी जी लग्नात असते तशी वाटाणा बटाट्याची अशी पातळ रस्स्याची भाजी मी बनवून घेतली आहे इथे पुरीसोबत खाण्यासाठी. इथे पुरी तळताना ॲक्च्युली माझा शॉट डिलीट झाला होता. मी इथे थोड्याशा पुऱ्या बनवल्या होत्या आणि म्हटलं 2-4 चपात्या देखील मी बनवलेल्या होत्या खाण्यासाठी आणि सर्व काही इथे मी तयारी करत होते. त्यानंतर म्हटलं आता नैवेद्य झाला होता, त्यामुळे मला नैवेद्याचं ताट रेडी करायचं होतं. इथे मी नैवेद्याचं ताट रेडी केलं आणि म्हटलं देवालाही नैवेद्य दाखवून घेते पहिले. तर इथे माझं तेच काही चालू होतं. इथे माझा ध्रुव मध्ये करत होता नुसते. इथे देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर आम्ही देखील सर्वांनी जेवण करून घेतलं. त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळीच तुम्हाला भेटते. त्यानंतर आराम केला. म्हटलं चला आता जरा बाहेर फेरफटका मारून येऊया. अक्षय तृतीयेला बरेच जण सोनं घेतात, पण सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की त्यामुळे आता तर घेणं शक्य नाही. पण मागच्या काही दिवसांमध्ये माझा फोनचा खूप प्रॉब्लेम चालू होता आणि तो त्याच्यात पाणी पडल्यामुळे त्याचा डिस्प्ले खराब झाला होता आणि तो नीट वर्किंग मोडमध्ये नव्हता. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की चला आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चला आपण नवीन फोन खरेदी करूया. त्यासाठीच आम्ही बाहेर पडलो होतो. तर इथे जवळच ॲक्च्युली हडपसरलाच एका शॉपमध्ये आम्ही फोन बघायला गेलो होतो. तिथे बरेच सारे फोन पाहिले आणि त्यानंतर आम्ही हा एक फोन डिसाईड केला. तर इथे मी तेच फोन कसा आहे ते चेक करत होते. बॉक्समधून ओपन करून बघत होते. मी मोटोरोलाचा फोन घेतला होता. या फोनचा कॅमेरा खूप छान आहे. आता याच्यापुढे तुम्हाला यावरच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. मोबाईल खूप छान आहे. त्याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे. हँडसेट वगैरे त्याचा जो मॉडेल आहे तो खूप छान आहे. तेच मी इथे चेक करत होते सर्व काही बरोबर आहे की नाही. सर्व काही मोबाईल घेऊन आम्ही घरी आलो. घरी येताना मला माझ्या फ्रेंडनी ही पेस्ट्री दिली होती म्हणजे येताना ऑरेंज पेस्ट्री. त्यानंतर इथे माझे दोन्ही भाऊ देखील घरी आले होते काही कारणासाठी. तर त्यासाठीच आम्ही इथे स्नॅक्स वगैरे एन्जॉय करत होतो आणि छोटंसं सेलिब्रेशन टाईप आम्ही पार्टी करत होतो. सर्व काही गप्पा मारत आम्ही इथे स्नॅक्स एन्जॉय करत होतो. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आता माझ्या नवीन फोनवरून. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.